जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 163. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्ताचा लय प्रभूचरणी होण्यासाठी ज्या लघुत्वाची आवश्यकता असते, ज्या दास्यभावाची, ज्या बालभावाची आवश्यकता असते, तो कसा साधावा हे आम्हाला तुलसीदास ह्या संबंधायोध्या कांडातून विविध भक्तांच्या करवी त्यांच्या प्रसंगांमधून आम्हाला सांगतायत, शिकवतायत. अगोदर जसं आपण बघितलं, लक्ष्मण म्हणाला, सखा परम परमारथ एहू, मन क्रम बचन राम पदनेहू. प्रभू श्रीरामांच्या चरणांचा स्नेह, प्रेम हाच परम परमार्थ आहे म्हणाले लक्ष्मण गुहल सांगताना. पुढे दुसरं अत्युच्च शिखर भक्तीचं महात्मा भरत आम्हाला सांगतोय, धरमन अरथन कामरुची, गतीन चहऊ निर्वाणा, जनम जनम रती राम पद, यह बरदानु न आना. काय सुंदर मागणं आहे की धर्म नको, अर्थ नको, दुसरा कुठला काम, इच्छा नको, गती नको, निर्वाण पद नको, मोक्ष नको, काही नको. जन्म जन्म रती राम पद, जन्मोजन्म केवळ श्रीरामचरणी रती लाभो, या वरदानापेक्षा न आना. इतर कोणतंही वरदान मला नको. असे ज्यांचे बंधू, अशी ज्यांची प्रजा, अशी ज्यांची पत्नी आणि सबंध वनवास क्षेत्रामधले जे ऋषीमुनी आणि विविध भिल्ल लोक, आदिवासी लोक त्यांना येऊन भेटतायत, त्या सर्वांच्या हृदयामध्ये हाच दास्यभाव दिसून येतो, हाच बालभाव दिसून येतो. जसं काल तुलसीदासांनी सांगितलं की सनाथ करत चाललेत श्रीराम सर्वांना रस्त्यामध्ये, वाटेत. कारण तुलसीदास स्वतः त्या भावामध्ये संपन्नता प्राप्त केलेले, त्या भावाचं अत्युच्च शिखर गाठलेले असे महानुभाव आहेत. त्यामुळे आज आम्हाला ते अशाच वनवासी लोकांमधलं रामांविषयीचं प्रेम, त्यांच्या हृदयीचा भाव जो सुखदुःख मिश्रित आहे, फार गोड आहे. पहा, ज्यावेळी भगवंतांचं किंवा आपल्या संत सद्गुरूंचं दर्शन होतं, त्यावेळेला त्यांचा देह दुःखात राहिलेला किंवा त्याला यातना झालेल्या त्या भक्ताला सहन होत नाहीत. त्यांना त्याची भावना नसते, ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. हे देखील शिष्याला माहीत असतं, पण तरीसुद्धा शिष्याला आपल्या सद्गुरूंच्या शारीरिक स्वास्थ्याची सुद्धा तितकीच काळजी असते. त्याबद्दल तो नेहमीच जे काही करता येणं शक्य असेल ते करण्यामध्ये तत्पर असतो, असावा. हा सेवाभाव काहीही केलं तरीसुद्धा त्याच्या अंतरंगातून जाऊ शकत नाही, अगदी गुरूंनी सांगितलं तरीसुद्धा. त्यामुळे इथे भगवंत पण आमच्यासाठी एकच आहेत. त्यामुळे ज्यावेळी भगवंत आणि भगवती दोघे वनवासामध्ये आहेत, कुणालाच ते सहन होत नाही आहे. त्यामुळे तुलसीदास वर्णन करतायत,
ते पितु मातु कहु सखी कैसे, जिन्ह पठये बन बालक ऐसे। राम लखन सिया रूप निहारी, होहि स्नेह बिकल नर नारी। सर्व तिथल्या स्त्रिया म्हणतायत, हे सखी, ते माता पिता किती बरं कठोर असतील, ज्यांनी अशा सुकुमार बालकांना वनामध्ये धाडलंय. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचं ते अप्रतिम रूप लावण्य बघून त्यांच्यावरच्या प्रेमानं आणि त्यांना भोगाव्या लागणाऱ्या कष्टांनी ते सर्व स्त्री पुरुष व्याकुळ होऊन जायचे. जसं मगाशी म्हटलं, हा भाव प्रत्येक वनवासीच्या मनामध्ये होताच. आणि त्यानंतर मात्र काय केलं श्रीरामांनी तर, तब रघुबीर अनेक विधी सखहि सिखावनु दीन्ह, राम रजाय सुसीस धरी भवन गवनु तेहि कीन्ह. श्रीरामांनी आपला मित्र निषादराज गुहाला अनेक तऱ्हेनं समजावून सांगितलं की आता तू परत गेलं पाहिजेस, तू त्या क्षेत्राचा राजा आहेस, तुला त्यांचं रक्षण केलं पाहिजे, तुला तिथं असलं पाहिजे. निषादराज सर्व काही विसरूनच गेला होता. त्याची मुळीच इच्छा नव्हती श्रीरामांना सोडून जाण्याची. पहा बरं, त्याला माहीत नव्हतं का श्रीराम सर्वज्ञ आहेत, त्यांना सर्व माहिती आहे, सर्व प्रकारे स्वसंरक्षण करण्यामध्ये समर्थ आहे. स्वसंरक्षण काय, पण स्वतःसोबत जे कोणी असतील त्या संबंध सगळ्या लोकांचं संरक्षण करण्यास समर्थ आहेत, हे त्याला माहीत नव्हतं का. पण तरीसुद्धा मनामध्ये त्या भक्ताची धाकधूक होती त्याच्या, की मला हा सर्व वनप्रदेश माहिती आहे, मी जर प्रभूंबरोबर राहिलो तर त्यांना सोयीचं होईल, अशी सेवा मी त्यांची करत राहीन. हा भाव काही केल्या निषादराजाच्या मनातून गेला नाही. पण ज्यावेळी प्रभूंनी खूप समजावलं त्यावेळी शेवटी प्रभू आज्ञा, गुरु आज्ञा ही मोडता येत नाही. कितीही शिष्याच्या अंतःकरणामध्ये कालवाकालव झाली, आमच्या ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा श्री महाराजांनी गोंदवलं सोडून कर्नाटकात आता जावं आणि तिथं नामप्रसार करावा हे सांगितलं, त्यावेळेला ब्रह्मानंद महाराजांना काय दुःख झालं नसेल. महाराजांना सोडून जायचं याबद्दल अपार कष्ट त्यांच्या मनाला झाले. पण शेवटी गुरु आज्ञा ती मोडता येतच नाही. तिथे आपल्याला काय वाटतं हा बोधच कमी होऊ लागतो. पण कसं आहे, बाकी सर्व बाबतीमध्ये हा बोध कमी झाला तरी गुरु सानिध्य मिळणं आणि एक प्रकारे गुरु सेवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे करता यावी या भावातून त्या शिष्याला, त्या भक्ताला तो आघात होतोच. त्यामुळे इथे सुद्धा निषादराजला खूप वाईट वाटलंय, पण शेवटी रामांची आज्ञा म्हणून त्यानं ती शिरोधार्य मानली आणि घरी परतला. त्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये पुनि सिय राम लखन कर जोरी, जमुनहि कीन्ह प्रणाम बहोरी। चले ससिय मुदित दो भाई, रवि तनुजा कही करत बड़ाई। पथिक अनेक मिलहि मग जाता, कहि सब प्रेम देखी दो भ्राता। राज लखन सब अंग तुम्हारे, देखी सोचु अति हृदय हमारे। मार्ग चलहु पया नहीं पाए, ज्योतिषु झूठ हमारे भाई। अगमु पंथु गिरी का
तेहि मह साथ नारी सुकुमारी. राम, सीता आणि लक्ष्मणानं हात जोडून पुन्हा एकदा यमुना माईला प्रणाम केला आणि रबी तनुजा सूर्यकन्या यमुना तिची स्तुती करत हे दोन्ही भाऊ सीतेसह अत्यंत प्रसन्नतेनं पुढे निघाले. तुलसीदास म्हणतायत, अनेक यात्रेकरू वाटसरू त्यांना वाटेमध्ये भेटले. या दोन्ही भावांना बघून अतिशय प्रेमानं ते म्हणत, तुमच्या अंगावरची राजचिन्ह बघून आमच्या मनात मोठी शंका येते. बरं का, सर्वांना ओळख पटली नाही आणि जरी वल्कल धारण केलेले प्रभू असले तरीसुद्धा ती राजचिन्ह कुठून मिटणार. प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष शेषावतार लक्ष्मण, प्रत्यक्ष भगवती सीता. त्यामुळे त्यांना बघितल्यानंतरच लक्षात यायचं की हे कोणी सामान्य नाहीत. आणि त्यामुळे अशी राजचिन्ह असताना तुम्ही पायी चालताय वनामधून, यावरून असं वाटायचं त्या लोकांना की आमचं ज्योतिषशास्त्र खोटं असलं पाहिजे. म्हणजे ज्याच्या अंगावर अशी राजचिन्ह आहेत तो राजमहालात राहणार, सर्व सुखोपभोग घेणार असं ज्योतिषशास्त्र सांगतं. पण अशी राजचिन्ह असताना वनामधून काट्याकुट्यातून पायी चालत प्रभू चाललेत. त्यामुळे सर्वांनाच शंका यायची की एवढ्या दाट जंगलामधून, एवढ्या मोठमोठ्या पर्वतांमधल्या दुर्गम वाटांवरून, आणि सगळ्यात जास्त लोकांना व्याकुळता यायची जेव्हा ते बघायचे की तेही मह साथ नारी सुकुमारी, एक अतिशय नाजूक अशी स्त्री त्यांच्यासोबत आहे हे बघून लोक व्याकुळ व्हायचे. करिके हरि बन जाई न जोई, हम संग चलहि जो आयसु होई, जाब जहाँ लगी तह पहुँचाई, फिर बहोरी तुम्हि सिरुनाई. एहि विधि पूछहि प्रेम बस, पुलक गात जलु नैन, कृपा सिंधु फेरहि तिन्हि, कहि विनीत मृदु बैन. भयानक वन होतं ते. आज सुद्धा तो प्रदेश वनप्रदेश आहे. त्या काळी काय ते वन असेल, किती दाट जंगल असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी. हत्ती आणि सिंह यांनी भरलेलं वन असं म्हणताय तिथे तुलसीदास, जे बघवत सुद्धा नाही. त्यामुळे सर्व तिथले लोक, वाटसरू, यात्रेकरू विचारायचे, आपली आज्ञा असेल तर आम्ही सोबत येऊ, जिथं जायचे तिथं तुम्हाला पोहोचवू, तुम्हाला नमस्कार करून आम्ही परत जाऊ. काय गोड पहा. आणि अशा प्रकारे प्रेमानं पुलकित होऊन डोळ्यात प्रेमाश्रू आणून ते यात्रेकरू यांना विचारत. पण कृपा सिंधू श्रीराम अतिशय नम्रपणे मृदू वचनांनी त्यांचं समाधान करायचे आणि त्यांना परत पाठवून द्यायचे. बरं का, सर्वच जण त्यांना बघून एक प्रकारे आनंद, दुःख, आश्चर्य ह्याचं मिश्रण सर्वांच्या चेहऱ्यावर दिसायचं. जे पुरगाव बसही मग माही, तिन्हि नाग सुर नगर सिहाही, केहि सुकृती केहि घरी बसाए, धन्य पुण्यमय परम सुहाए, जह जह राम चरण चली जाही, तिन्ह समान अमरावती नाही, पुण्य पुंज मग निकट निवासी, तिन्हि सराहहि सुरपुर बासी, जे भरी नयन बिलो कही रामहि, सीता लखन सहित घन श्यामहि, जे सरसरित राम
गाही, तिन्ही देव सरित सराही, जेहि तरु तर प्रभु बैठहि जाई, करहि कल्पतरु तासु बड़ाई, परसी राम पद पद्म परागा, मानती भूमि भूरि निज भागा, छाह करहि घन विबुध गण, बरषहि सुमन सिहाही, देखत गिरि बन बिहग मृग, राम चले मग जाही. काय गोड. सर्व नागदेवसुद्धा बरं का, सर्व देवसुद्धा त्या श्रीरामांच्या वाटेवर जी गावं यायची, वाड्या यायच्या, त्यांचा हेवा करायचे, त्यांची प्रशंसा करायचे आणि एक प्रकारे खूप जास्त लालसेनं म्हणायचे की कोणत्या पुण्यवानानं कोणत्या शुभवेळी हे सर्व बनवलं असावं, कारण प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आज या वाटेवरून जात आहेत. ते सर्व निवास किती धन्य आणि परमसुंदर झाले त्यांच्या पदस्पर्शानं. त्यामुळे पुढे म्हणतात तुलसीदास, जह जह राम चरण चली जाही, तिन्ह समान अमरावती नाही. जिथं जिथं श्रीरामांची पावलं पडत होती त्या स्थानांइतकी इंद्राची अमरावतीसुद्धा पवित्र नाही. बरं का. खरं बघू गेलं ज्या गोष्टींना प्रभूंचा स्पर्श झालेला असतो त्या गोष्टी त्यांना कसली तुलनाच देता येत नाही, त्यांची तुलना कशाशीच करता येत नाही. मग ते प्रभूंचं नाम असो, प्रभूंची लीला असो, प्रभूंचं रूप असो, त्यांचं धाम असो, त्यांचा निवास असो, आणि यासारख्या पायवाटा अगदी जंगलातल्या सुद्धा ज्या त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झाल्या, त्यांना काय उपमा देणार. पण एक संत होते, ते सांगायचे की आम्हाला कळावं म्हणून तुलसीदासांनी एवढ्या उपमा योजल्या आहेत, नाही तर कळणार कसं आम्हाला. तशीही आम्हाला इंद्राची अमरावतीसुद्धा माहीत नाहीच, पण आमच्या आतल्या जीवात्म्याला माहिती आहे. आपण अनेक वाऱ्या इंद्राच्या अमरावतीच्या सुद्धा केलेल्या आहेत प्रत्येक जीवात्म्यानं. त्यामुळे कदाचित आम्हाला थोडीफार कल्पना येऊ शकते की काय त्या प्रभुस्पर्शानं पुनीत झालेल्या गोष्टींचं महत्त्व आहे. त्यामुळे अमरावती आणि प्रभूंचा स्पर्श झालेली वास्तू स्थान ह्यांची कंपॅरिझन होऊच शकत नाही. पण आम्हाला समजावं म्हणून अशा उपमा दिल्या जातात. अगदी प्रभूंच्या नामाला सुद्धा ज्या उपमा दिल्या जातात, प्रत्येकच गोष्ट जी प्रभू श्रीरामांशी निगडीत आहे त्याला कोणतीही उपमा ही तोकडीच पडते. त्यामुळे इथे पुढे देवसुद्धा स्तुती करतायत. कुणाची तर वाटेवर राहणाऱ्या जे साधे साधे लोक आहेत त्यांची स्तुती स्वर्गातले देव करतायत की त्यांना किती सहजपणे श्रीरामांचं दर्शन होतंय. आणि देव सरोवर, देव नद्या त्यासुद्धा म्हणजे जी या भूमीवरची नाहीत, वेगळ्या रेल्ममधली जी देव सरोवर आणि देव नद्या आहेत त्यासुद्धा ज्या ज्या ठिकाणी श्रीराम जात होते, सीता लक्ष्मणासह दर्शन लोक घेत होते, ज्या तलावांमध्ये नद्यांमध्ये ते स्नान करत होते त्यांची थोरवी ह्या देव सरोवर आणि देव नद्या करत होत्या. अशा रीतीनं ज्या वृक्षाखाली प्रभू श्रीराम जाऊन बसत त्याची प्रशंसा, त्या वृक्षाची, अगदी साध्या वृक्षाची प्रशंसा सुद्धा कल्पवृक्ष करायचा असं म्हटलंय तुलसीदासांनी.
तो वृक्ष साधा राहिला कुठे, नाही का? त्यामुळे श्री रामचंद्रांच्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होणं हे पृथ्वी आपलं सौभाग्य समजत होती. म्हणजे परसी राम पद पदुम परागा मानती भूमी भूरी निज भागा. त्यामुळे सर्वांनाच एक प्रकारे आनंद होत होता. सबंध सृष्टी नटली आहे पहा. म्हणतायत वाटेत ढग एके ठिकाणी दाटून यायचे आणि सावली तयार करायचे या तिघांच्या मस्तकावर. देव पुष्प उधळून तृप्त व्हायचे. आणि अशा रीतीनं श्रीराम पर्वत वन पशु पक्षी यांना पाहत पाहत त्या वाटेनं निघाले होते. सीता लखन सहित रघुराई गाँव निकट जब निकसहि जाई सुनि सब बाल वृद्ध नर नारी चलहि तुरत गृह काजु बिसारी. राम लखन सिया रूप निहारी पाई नयन फलु होहि सुखारी सजल बिलोचन पुलक शरीरा सब भये मगन देखी दो बीरा बरनी न जाई दसा दिन केरी लहि जनु रंकन सुरमणि ढेरी एकध एक बोली सिख देही लोचन लाहुले हुछन हेही राम ही देखी एक अनुरागे चितवत चले जाहि संग लागे एक नयन मग छवि उर आनी होहि शिथिल तन मन बरबानी एक देखी बट छाह भली डासी मृदुल तृण पाता कहहि गवाई छिनु कुशमो गवनब अबहि की प्राता एक कलस भरी आनहि पानी अचियहि नाथ कहहि मृदुबानी सुनि प्रिय बचन प्रीति अति देखी राम कृपाल सुशील विशेषी जानी शमित सिय मन माही घरि का विलंबु कीन्ह बट छाही मुदित नारी नर देखहि शोभा रूप अनूप नयन मनुलोभा एकटक सब सोहहि चहु ओरा रामचंद्र मुख चंद चकोरा तरुण तमाल बरन तनु सोहा देखत कोटि मदन मनु मोहा दामिनी बरन लखन सुठिनी के नख सिख सुभग भावते जी के मुनिपट कठिन कसे तू नीरा सोहहि कर कमल निधनु तीरा जटा मुकुट सीसनि सुभग उरभुज नयन बिसाला सरद परब बिधु बदन बर लसत स्वेद कन जाला बरनी न जाई मनोहर जोरी शोभा बहुत थोरी मति थो मोरी राम लखन सिय सुंदरताई
सब चित वही चित मनमती लाई, थके नारी नर प्रेम पियासे, मनहु मृगी मृग देखी दियासे, सिय समीप ग्राम तिय जाही, पूछत अति स्नेह सकुचाही, बार बार सब लागहि पाए, कहि बचन मृदु सरल सुभाए, राजकुमारी विनय हम करही, तिय सुभाय कछु पूछत डरही, स्वामिनी अभिनय क्षम भी हमारी, बिलगुन मानव जानी गवारी, राजकुंवर दो सहज सलोने, इन्हते लही दूती मरकत सोने, श्यामल गौर किशोर बर सुंदर सुषमा ऐना, सरद सरबरी नाथ मुखु सरद सरोरुह नैना, कोटि मनोजल जाव निहारे, सुमुखी कहु को आही तुम्हारे, सुनि स्नेहमय मंजुल बानी, सकुची सिय मन महु मुसुकानी, तिन्हि बिलोकति धरनी, दुह सकोच सकुचति बरबरनी, सकुचि सप्रेम बाल मृग नयनी, बोली मधुर बचन पिक बयनी, सहज सुभाय सुभगतन गोरे, नामु लखनु लघु देवर मोरे, बहुरी बदनु विधु अंचल ढाकी, पियतन चित ही भौह करी बाकी, खंजन मंजु तिरी चे नयननी, निज पति कहे तिन्हि सिय सयननी, भई मुदित सब ग्राम बधूटी, रंकन राय राशि जनु लूटी, अति सप्रेम सिय पाय परी, बहुविधि देहि असीसा, सदा सुहागिनी हो तुम, जब लगी मही अहिसीसा, पार्वती समपति प्रिय हो, देवी न हम पर छाड़ब छोहु, पुनि पुनि विनय करिया कर जोरी, जो एहि मार्ग फिरिय बहोरी, दर्शनु देव जानी निज दासी, लखी सिय सब प्रेम पियासी, मधुर बचन कही कही परितोषी, जनु कुमुदिनी कौमुदी पोषी. आनंद कल्लोळ आहे पहा. वाटू देत सर्वांना दुःखमय आहे, पण खरोखर त्या लोकांसाठी आणि त्या प्रेमामुळे त्या लोकांच्या सीता राम लक्ष्मणासाठी हा खरोखर आनंदाचा कल्लोळ होता. त्यामुळे इथे तुलसीदास म्हणतायत की सीता लक्ष्मण यांच्यासह श्रीराम ज्या गावाजवळून जायचे तिथं ते आलेले कळताच सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्व घर कामधाम विसरून त्यांना पाहण्यासाठी जायचे. राम लखन सिय रूप निहारी, पायी नयन फलू होही सुखारी. त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटायचं सीताराम लक्ष्मणांना बघून.
त्या दोन्ही भावांना बघून सर्वजण प्रेमामध्ये बुडून जात. लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं, कळायचं नाही का पाणी येतं यांना बघून, पुलकित व्हायचे. कसं त्यांच्या मनस्थितीचं वर्णन करणं शक्य आहे म्हणतात तुलसीदास. जणू दरिद्री माणसाला चिंतामणीचा ढीग सापडावा. जसं मगाशी म्हटलं, जेव्हा उपमा देताच येत नाही तेव्हा आमचे तुलसीदास अशा शोधून शोधून उपमा काढतात. मगाशी कल्पवृक्ष म्हणाले, आता चिंतामणी म्हणतात. त्यामुळे सर्वजण एक दुसऱ्याला हाका मारून सांगायचे की बघा रे, डोळ्यांचं पारणं फेडून घ्या. कुणी कुणी रामही दे की एक अनुरागे, इतके त्यांच्या प्रेमात पडायचे श्रीरामांच्या की त्यांना बघताच त्यांच्याबरोबर चालू लागायचे, त्यांच्यासोबत चालू लागायचे. डोळ्यांमध्ये त्यांचं रूप साठवून घ्यायचे, मनात ठेवायचे. काया वाचा मनानं शिथिल होऊन जायचे, जणू स्तब्ध होऊन जायचे, मुग्ध होऊन जायचे. कुणी यायचा, तिथं वडाची सावली बघून तिथं गवत आणि पानं पसरायचा स्वतः आणि म्हणायचं, थोडा वेळ इथं बसा, तुमचा शीण दूर करा, मग पुढं जा किंवा सकाळी जा, बरं का. कुणी घडा भरून पाणी घेऊन यायचं आणि म्हणायचं, हे नाथ घोटभर पाणी प्या. आणि त्यांचं हे प्रेमभरित बोलणं ऐकून, खूप त्यांचं प्रेम आहे हे बघून दयानिधान श्रीराम विचार करायचे की ज्यानी श्रमित सीय मन माही, माझी सीतासुद्धा थकली आहे, त्यामुळे थोडा वेळ वडाखाली विश्रांती घ्यावी असा विचार करून बसायचे. त्यावेळी स्त्री पुरुष मोठ्या आनंदानं बघत राहायचे. त्यांचं अनुपम रूप नेत्रात साठवून घ्यायचे, मोहून जायचे. चकोराप्रमाणे तन्मय होऊन बघत राहायचे. श्रीरामांचं तरुण तमाल बरनु तन सोहा, देखत कोटी मदन मनमोहा. कोट्यवधी कामदेवांचं मन मोहून जावं अशा तमाल वृक्षाच्या रंगाचे, तमाल शरीराचे, श्यामल वर्णाचे श्रीराम शोभून दिसायचे. आणि विजेसारख्या रंगाचा तेजस्वी लक्ष्मण सर्वांना खूप शोभिवंत दिसायचा. नखशिखांत सुंदर होता लक्ष्मण, मनाला आल्हाद देणारा असा होता. या दोन्ही बंधूंनी वल्कल धारण केली होती, कमरेला भाते बांधले होते. त्यांच्या करकमलांमध्ये धनुष्यबाण शोभून दिसत होते. शिरावर सुंदर जटाजूट होतं, वक्षस्थल भुजा आणि नेत्र विशाल होते. शरद पौर्णिमेच्या चंद्रासमान मुखावर स्वेद बिंदू झळकतायत अशी त्यांची शोभा. त्या मनोहर जोडीचं वर्णन मला करता येत नाही असं तुलसीदासांनी शेवटी हात टेकलेत. बरं न जाई मनोहर जोरी, शोभा बहुत थोरी मती मोरी. माझी बुद्धी अल्प आहे, मी कसं वर्णन करू त्यांचं. त्यामुळे सर्वजण राम सीता लखन सुंदरताई त्यांचं सौंदर्य मनामध्ये, चित्तामध्ये, बुद्धीमध्ये तन्मय होऊन भरून घेत होते, बघत राहत होते. ते प्रेम प्यासे, बरं का, किती गोड शब्द वापरलाय पहा. प्रेमाचे भुकेले स्त्री पुरुष. खरोखर आपण सर्व त्या खऱ्या प्रेमाचे भुकेले असतो. त्यामुळे ज्यावेळी असे भगवंत भगवती समोर असतात, संत सत्पुरुष समोर असतात, जे केवळ प्रेम करणं जाणतात, किंबहुना ते म्हणजेच प्रेम. संत किंवा भगवंत इज इक्वल टू प्रेम. त्यांच्यामध्ये प्रेम आहे असं नाही, दे आर लव्ह. त्यामुळे त्या प्रेमाला सर्वजण भुकेलेले असतात, तसेच ते स्त्री पुरुष आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या त्या सौंदर्य माधुर्याची छटा बघून तिघांच्या थक्क होऊन जायचे. जशा हरिणी स्तब्ध होऊन जातात तसे होऊन जायचे. आणि गावातल्या स्त्रिया आमच्या सीतामातेजवळ जायच्या, पण खूप प्रेम वाटायचं त्यांना. का एवढं प्रेम वाटायचं कळायचं नाही, पण त्यांना बघितलं की प्रेमामुळे संकोचून जायच्या की विचारायचं कसं. वरचेवर तिच्या पाया पडायच्या येऊन आणि साध्या बोळ्या भाषेत म्हणायच्या, हे राजकुमारी, आम्हाला काहीतरी विचारायचं आहे, पण आम्हाला थोडी लाज वाटते विचारायची, कसं विचारावं तुला. पण हे स्वामिनी, आमच्या या धारिष्ट्याबद्दल आम्हाला क्षमा कर.
आम्ही काय खरंच बिलगुन मानव जानी गंवारी, आम्हाला गंवार गावढळ समज असं समज आणि आम्हाला क्षमा कर. बरं का, काय गोड पहा. आणि पुढे म्हणतायत त्या स्त्रिया, हे दोन्ही राजकुमार इतके स्वभावतःच सुंदर आहेत, जणू पाचून आणि सुवर्णानं यांच्यापासून कांती मिळवली असे ते दिसत आहेत. असे हे श्याम आणि गौरवर्णाचे दोन्ही सुंदर किशोर अवस्थेमध्ये जे आहेत, जणू परमसुंदरतेचं आणि शोभेचं माहेर घर असावे असे हे आहेत. शरद पौर्णिमेच्या चंद्रांप्रमाणे याचं मुख आहे, शरद ऋतूतल्या कमळासारखे यांचे नेत्र आहेत. हे सुमुखी आपल्या सौंदर्यानं कोट्यवधी कामदेवांना लाजवणारे हे दोघे तुमचे कोण आहेत? बरं का. आणि असं त्यांचं हे गोड बोलणं ऐकून मनामध्ये आमची सीता माता संकोचली आणि हसली. सकुची सीय मन महू मुसुकानी. आणि अतिशय गौरवर्ण अशी सीता माता त्यांना बघून लाजेनं जमिनीकडे बघू लागली. दोन्हीकडून तिला संकोच वाटत होता. बरं का. तुलसीदास किती गोड वर्णन करतात पहा, की त्यांना सांगितलं नाही कोण आहेत, तर ह्या ज्या स्त्रिया इतक्या गोड साध्या भोळ्या आहेत त्यांना वाईट वाटेल, आणि सांगायचं म्हटलं तर नाव कसं घ्यायचं, त्यामुळे सीतामाता लाजतीये. बरं का. आणि तेव्हा मृगनयना आणि कोकिळ कंठाची आमची माता अतिशय संकोचानं प्रेमपूर्वक मधुरवाणीनं म्हणाली, हे जे सरळ स्वभावाचे अतिशय सुंदर आणि गोरे आहेत त्यांचं नाव लक्ष्मण, नामो लखनू लघुदेवर मोरे, ते माझे धाकटे धीर आहेत. बरं का. आणि नंतर सीतामातेनं लाजून आपल्या बदनू बिधू चंद्रासारख्या चेहऱ्यावर पदर ओढून घेतला आणि प्रियतम श्रीरामांकडे बघत भुवयावर करून, तुलसीदास वर्णन करतायत, खंजन पक्षासारख्या नेत्रांनी, सुंदर अशा नेत्रांनी, तिरीचे नयननी कटाक्ष, तिरका कटाक्ष प्रभूंकडे टाकत सीतेनं खुणेनं त्यांना सांगितलं, म्हणजे त्या स्त्रियांना सांगितलं की हे माझे पती आहेत. बोलली नाही, पण खुणेनं सांगितलं. त्यांनी जाणलं ते त्या स्त्रियांनी. आणि हे समजल्यावर त्या सर्व स्त्रिया इतक्या आनंदित झाल्या, रंकन राय राशी जणू लोटी, जणू कंगालांना धनाच्या राशी लुटल्या सीतामातेनं, असं त्यांना वाटलं. अत्यंत प्रेमानं पुन्हा पुन्हा सीतेच्या पाया पडत होते त्या सर्व स्त्रिया, आणि अनेक प्रकारानं शुभकामना आशीर्वाद देऊ लागल्या की जोपर्यंत, काय गोड पहा, शेषनागाच्या मस्तकावर पृथ्वी आहे तोपर्यंत तू सुवासिनी राहा, पार्वतीप्रमाणे आपल्या पतीला प्रिय बन, हे देवी अशीच आमच्यावर कृपा करत राहा ग. आम्ही वारंवार हात जोडून विनंती करतो की तुम्ही पुन्हा याच वाटेनं परता आणि आम्हाला तुमची दासी समजून दर्शन द्या. दर्शनो देव जानी निज दासी. आमच्या सीतामातेनं बघितलं, ह्या सर्वजणी प्रेमाच्या भुकेल्या आहेत. त्यामुळे मधुर बोलून तिने समजावून सांगितलं त्यांना, त्यांचं समाधान केलं. जनु कुमुदिनी कौमुदी पोशी. आहा, काय सुंदर तुलसीदास लिहितात. जणू चांदण्यानं कुमुदिनींना आपले किरण देऊन पुष्ट करावं तसं समाधान सीतामातेनं त्या सर्व ग्रामीण स्त्रियांचं केलं. अशा रीतीनं हा परस्पर संवाद वनवासी जनांचा आणि सीताराम लक्ष्मणांचा सुरू आहे. काही बोलण्यातून, काही केवळ कटाक्षातून, आणि अशा रीतीनं एकमेकांवरचं प्रेम वृद्धिंगत होतं आहे. आणि असा हा सुंदर काल सीतारामांचा या वनवासामध्ये चाललेला आहे. आता त्याच्या पुढे अजून काय काय घडलं, पुढची वाट श्रीरामांनी कशी विचारली आणि पुढे ते कुठे गेले, आणि ह्यानंतर कुठल्या मुनींचं दर्शन
कुठल्या मुनींच्या आश्रमात सीताराम जात आहेत ह्याची गोड गोष्ट तुलसीदास पुढच्या भागामध्ये सांगतील. जानकी जीवनस्मरण जय जय राम.